हे बघ, आईचा एकटं असण्याचा काळ पूर्वीपेक्षा आता वाढलाय, बरोबर? मग अशा वेळी आई बरोबर आणखीन कोणीतरी असावं असं नाही वाटत तुला? छे, ती नाही तयार होणार. आणि रामण्णा आहे ना. ते रामण्णा आहे, पण शेवटी तो बाप या. एखादं बाई माणूस तिच्या बरोबर असावं असं नाही वाटत तुला? हो, मला खरंच असं वाटतंय की तू एकटी असताना तुला आता गरज आहे कोणीतरी सोबतीला असण्याची, कोणाची तरी शेअरिंग करण्याची. अरे पण मी एकटी आहेच कुठे? रामण्णा असतो की सोबतीला? नाही आई, मी एखादी बाई तुझ्या बरोबर सोबतीला असावी असं म्हणतोय. मनू, अरे तुझी आई काही अंथरुणाला नाही खेळलेली. तुला सांगते ना विद्या, आयुष्यात कधीतरी एक क्षण असा येतो की वाटतं जुनं सगळं विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करावं. गुड गुड, व्हेरी गुड. मी आज सकाळी मनूलाही सांगितलं, हां, तुला जो निर्णय घ्यायचा तो घे, माझा कशाला विरोध नाही. अगं शेवटी त्याचा विचार पण मलाच करायचा आहे ना ग. अलका, एक विचारू? अगं परवा मी तुझ्याशी बोलत होते तर अगदी तावातावानं बोलत होतीस माझ्याशी. म्हणजे अगदी भांडायला निघाल्यासारखी मुद्देसूद बोलत होतीस. मग हा असा अचानक बदल कसा काय झाला? मी म्हटलं ना तुला, तो एक सगळं विसरून जाण्याचा क्षण. अर्थात याला तुम्हीच सगळे कारणीभूत आहात. काय? हो, अगं मी चांगल्या अर्थाने म्हणतेय. तू, अमेय आणि मनोहर सुद्धा. मला कळलं नाही. हे बघ, सरळ आहे. म्हणजे आतापर्यंत मी खूप आडमोठेपणाने वागत होते असं तुमचं म्हणणं. हा, म्हणजे वागले असेन, वागत होते. अर्थात याला कारण माझा स्वभाव असेल कदाचित. पण तुला आठवतं, तू त्या दिवशी म्हणाली होतीस की आपणच आपल्याकडे तटस्थपणे बघायला शिकलं पाहिजे. खरंय, मी विचार करायचे, बोलायचे, पण ते सगळं माझं माझ्यासाठी होतं. हा, हे कळत नव्हतं असंही नाही, पण नव्हतं बदलावंसं वाटत. एक असुरक्षित पण म्हण. कसं असतं ना, काही जणांच्या बाबतीत एक वय असतं, त्यावेळेस ते स्वतःभोवती एक कोश बनवून घेतात. माझं कदाचित तसंच झालं असेल. पण जेव्हा तुम्ही प्रत्येकानं मला सांगितलं, तेव्हा मग मी स्वतःकडे तटस्थपणे पाहायचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागतोय, बोलतोय.
पण दुसऱ्यानेही तसंच वागावं ही अपेक्षा करणं म्हणजे आपलं वागणं आपल्यासाठी. पडूया बाहेर आता त्यातून. मग शाळेत मुलांना शिकवायचे ना, ते आठवलं. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जुने जाऊ द्या मरणा लागुनी. खरंच विद्या, कधीतरी हे असं सगळं विसरणं किती चांगलं असतं ना ग. छान, खूप बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी तुला असं मोकळेपणी बोलताना बघितलं. खरं तर तुला कायम असं बघायला आवडेल मला. प्रयत्न नक्की करेन ग मी, पण कधी कधी भीती वाटते का, पुन्हा तोच स्वभाव अचानक उफाळून आल्यावर तर. कंट्रोल कंट्रोल, हा, कंट्रोल करायला शिकायचं. तुझं ते दुसरं पोरग आहे ना, सायकियाट्रिस्ट, हा. शिक ना अगं त्याच्याकडून काहीतरी. अगं खरं तर माझ्या या घट्टपणावर शेवटचा घाव त्याचाच होता. काय अगं काय म्हणतेस? तुला आश्चर्य वाटतंय ना? हो. मला पण माझंच आश्चर्य वाटतंय, पण ठीक आहे. अच्छा, म्हणजे खरे आभार मला त्या अमेयचे मानायला हवेत. तर एक सांगू अलका, तू तू एखादी सोबत बघितलीस तर, म्हणजे कोणीतरी बरोबर राहायला एखादं बाई माणूस. काहीतरी काय विद्या, अगं मला कशाला सोबत हवी आहे? मी काही बिछाण्याला खेळलेली नाही अजून. अलका, मी काय म्हणते, हे बघ, एवढं वाटतंय तर मग तूच काय येत नाहीस माझ्याकडे राहायला? आपण काही परक्या नाही होत एकमेकींना. अगं माझा केंद्राचा संसार आहे ना, तो सोडून येता आलं असतं तर मला खरंच आवडलं असतं. उगाच उंटावरून शेळ्या नसत्या हाकल्या मी. येत जाईन ना मी अधनं-मधनं 1-2 दिवस नक्की. तू कसली येतेस? तू ना तुझ्या त्या समाजसेवेतच इतकी बिझी असतेस ना की काही विचारायला नको. खरे पण विद्या, तू आलीस खूप बरं झालं, खूप बरं वाटलं. किती महिन्यांनी बोललो आपण ना. हो ग, येत जा ग अशी अधनंमधनं. नक्की. तेवढंच बोलणं होतं, मोकळं वाटतं. कुठे निघालीस? अगं रामण्णाला पानं घ्यायला सांगते ना. नको नको, अगं मनोहर आला की आपण जेवूयात ना एकदमच सगळे. तो नाही येणार आहे आज, हा, सकाळी सांगून गेलाय. आपण जेवून घेऊया. जिंदगी है बहने दो. मावशी, एवढे ब्रेड कोण खाणार आहे? अवन्यारी करा, पोटभर खाऊन घ्या. पण किती पोट नुसता आल्याचा वास येतोय. आज्यानी केलाय. चहा आहेत कुठे आजा? आका इकडेच आहे. अय्या, आलो आलो. तुम्ही कशाला? मावशी तुम्ही पण ना. शिरा घ्या, चहा घ्या, चहा शिरा घ्या. मग पण तुम्ही कशाला घेऊन आलात? मी कशाला घेऊन आलो? अगं स्वतःच्या हाताने बनवलेला पदार्थ स्वतः वाढण्यात काय सुख असतं हे बाप्या माणसाने तुला सांगायला पाहिजे. होय घे, माझ्या हाताने बनवलंय. हो, मनाकरता पण बनवला होता, पण थांबला कुठं तो, गेला लवकर निघून. काहीतरी म्हणून अर्जंट काम आहे. घ्या, खा. बस बस ना. हो. ए बडबडे, तू पण बस आणि तू पण खा. आणि बघ कसा बनवलाय तो. असा शिरा रोज बनवून माझ्या पोरांना घालायचा, समजलं का? बसा बसा. अहो ताई, बसा बसा मावशी, घ्या. बस बस आजा, बस. आजा तुम्ही पण बसा ना. हो बस ना.
वेलचीचा मस्त वास येतोय आणि चहाला पण आल्याचा सुंदर वास येतोय. आम्या नाही, तुम्ही आहात हल्लीचे सायकॅट्रिस्ट, पण आद्य मानसोपचार तज्ञ होता तुकोबा रायाच. अरे तुका म्हणे, होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी. अरे तुझं काय चाललंय? तू अलीकडे फारच तुकोबामय झालायस. वारकरी वगैरे होत नाहीयेस ना? व्हायला आवडेल मला. पण आहे, गंमत आहे. गंमत? हा हा, विद्यामावशी. बर, थँक्यू थँक्यू. थँक्यू विद्यामावशी. हो हो हो, मी बोलून घेतो त्यांच्याशी. हा, मला नंबर टेक्स्ट करा त्यांचा. ओके ओके ओके, बाय. हा आम्या, विद्यामावशींनी मनावरचं ओझं उतरवलं यार. म्हणजे? अरे, आईच्या सोबतीसाठी आपण ज्या बाईचा विचार करत होतो ना, ती बाई शोधली आहे त्यांनी. हो म्हणजे, पण मग त्यांना हे असं एकदम गडबडीत आईसमोर घेऊन जायचं? अरे आत्ता कोण लगेच घेऊन चाललंय? आधी मी त्यांना भेटेन, त्यांच्याशी सविस्तर बोलेन, आपल्याला सुद्धा काहीतरी अंदाज यायला हवा ना. गुड. अनुराधा पटवर्धन नाव आहे त्यांचं. सगळे त्यांना अनुताई म्हणतात म्हणे. विद्यामावशी म्हणाल्या खूप जेन्युइन आहेत त्या. ग्रेट. म्हणजे फार काही बोलले नाहीत त्यांच्याबद्दल. त्यांचा नंबर टेक्स्ट करते म्हणाल्या. बघू, मी बोलून घेईन त्यांच्याशी. आम्या, काय रे? होईल ना रे सगळं व्यवस्थित? अन्या, अरे होईल सगळं नीट. पुन्हा काही लागलंच तर मी आहेच की. तू एक काम कर ना, आधी भेट त्यांना, बोलून तर घे. मग बघूया पुढचं पुढे. हाय बघ, इथे एक. अरे किती सह्या या. एका सहीने काम पूर्ण झालं असतं ना, तर किती बरं झालं असतं. तर एका सहीने कामं झाली असती ना, तर आपल्या देशातले रस्ते चकचकीत झाले असते. तुझं माझा चेहरा दिसला असता त्याच्यामध्ये. हा शेवटचा इथे. शेवटचं आहे. होय. सुटले एकदाचे. सही प्रकरण संपलं. आता पुढच्या प्रोसिजरला मोकळे. तू मोकळी, मी मोकळा. तू कसला मोकळा होतोयस? अजून 1-2 काम आहेत, ती तुलाच सांगायचे. सांग कधी. फोन कर फक्त. धावत आलो की नाही समज. आई, एक सांगायचं राहिलं. म्हणजे तू फाईल्स बघितलेस की नाही मला माहित नाही, पण काय? पप्पांनी एक मोठी इन्व्हेस्टमेंट पॉलिसी मितालीच्या नावावर काढली होती. ते होईल तिच्या नावावर ट्रान्सफर आपोआप. हो, माहितीये मला. तू मनुष्य बोल ना. नाही म्हणजे त्याला काही प्रश्न असतील तर थेट समोरासमोर होईल ना. आई, किती वर्ष झाली अगं या गोष्टीला. आता विसर ना सगळं. प्रयत्न करते, बघू. ठीक आहे, येऊ मी. आज 2 पेशंट्स आहेत ग मला. हो, निघ.
अरे पण ते मृत्यूपत्राचं बघ ना बाबा जरा. झालं, आली हरिदासाची कथा मूळ पदावरती. आई तू ना आता तोंडातनं मृत्यूपत्र हा शब्द सुद्धा काढायचा नाही, कळलं ना? अरे पण नाही. बरं दॅट्स लाईक अ गुड गर्ल. निघा. पेशंट्स आहेत ना, गर्ल म्हणे. बरं, गुड ममा. दॅट्स बेटर. चल निघालो मी. हा अमेय, तू काय जोरदार चालली वाटतं स्टडी मितालीच्या केसची? करावीच लागेल ना. अमेय, ही केस आपली आहे, जवळची. बर. अमेय, आपण आपला सरोगसीचा थॉट जेव्हा त्यांना सांगू तेव्हा त्यांना कितीतरी प्रश्न पडतील. मनोहरला कदाचित नाही पडणार, तो विचारणारे नाही, मितालीने नसते विचारले. जर ही गोष्ट अशा परिस्थितीत आणि अशा पद्धतीने आली नसती तर वेल, डॉक्टर म्हणून आपल्याला ठाम राहावं लागेल काही गोष्टींवर. मी गोपनीयतेविषयी बोलतेय, तुझ्या लक्षात येते का? कळतंय मला, बोल तू. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला त्यांना काही गोष्टी सांगाव्या लागतील. सरोगसी म्हणजे नेमकं काय, त्याचे काय नियम आहेत, त्याच्यात किती सिक्रेसी पाळावी लागते, या अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींची पूर्णपणे जाणीव करून द्यायला हवी. वेदिका, मिताली आणि मनोहरला बहुतेक याची कल्पना असेल, आणि शिवाय या सगळ्यावरती मीही विचार केलाच आहे की हा थॉट आपण त्यांच्या समोर मांडल्यानंतर लेट देम रिॲक्ट, लेट देम थिंक. त्यांना सगळ्या बाजूनी सारासार विचार करू दे, कारण आपण त्यांना प्रॉजही सांगणार आहोत आणि कॉन्सही सांगणार आहोत. वेल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला आधीच करून ठेवायला हवा. हा, भले आपण त्यांच्या समोर एक्सपोज नंतर करू. त्या दृष्टीने मितालीचंही वेगळं काउन्सिलिंग करावं लागेल. अर्थात त्यासाठी मी विद्यार्थ्यांशी बोलीनच. इतके दिवस ही जी काही गुंतागुंत वाढली आहे ना, ती आधी निस्तरू देत. आधी मुळात सेरोगसीचा थॉट एक्सेप्ट करण्याची कितपत तयारी आहे त्यांची हे तर बघूया. नक्कीच. लेट्स सी कसं आणि काय होतंय ते. अरे तू ऐक तरी माझं. नाही 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 आम्ही, मी ऑर्थोडॉक्स वगैरे नाहीये, पण हे सगळं काय हे सगळं काय? हे बघ, मी त्याबद्दल सगळी माहिती मिळवली आणि खरं तर मी त्यामुळे जास्त कन्फ्युज झालो. हे बघ मन्या, आपण ना इमोशन्स आणि फॅक्ट्स याचा कम्पॅरेटिव्हली विचार करायला हवा आहे. आणि आपण काही कोणाला फसवून किंवा लांडी लबडी करून करत नाही होत. नाही नाही आम्ही, मला तसं नाही म्हणायचं, पण केवळ पैशांचा व्यवहार करून हे असं कुठलंही नातं किंवा भावना विकत घ्यायची नाहीये रे मला. मन्या, ते तसं विकत घेताही येत नाही. ऐक, आपण फक्त माध्यम वापरतोय. नाही, मी तुलाही हे आवडणार नाही. अरे ते आयुष्यभर नजरेसमोर राहणार आहे रे आपल्या, आणि
आपल्याला सतत जाणीव करून देणार आहे, टोचणी करत राहणार आहे की हे आपण विकत घेतलेलं आहे. मान्या आपण नाही आम्ही, मी आत्ता यावर विचार करू शकत नाही. म्हणजे थोडं तरी तू करू देत, मला विचार तर करू देत. आपण आत्ता नको ठरवूया काही. ओके चल मी निघतो. काय बोलला तुमचा विठ्ठल? नाही जपतप जीवाची आठणी, मनाशी दाटणी नाही केली, निजलिया ठाई पोकारला धावा, साखळेचे देवा तुझ माझे, नाही आणून या समर्पले जळ, सेवाचे केवळ चिंतनाची. बा विठ्ठला